गोविंदामध्ये जे विजय वडेट्टीवार, रोहित पवार, विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत ज्यांनी अनेक वर्ष ह्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून बरेच काही उपक्रम राबवले, त्यांनी ते आरोप केलेला आणि विरोधी पक्षाचे सदस्य त्यांनी आरोप करणं हे त्यांचं कर्तव्य, कारण त्यांचं दुकान त्याशिवाय चालणार नाही. पहिली गोष्ट अशी की प्रो गोविंदा ही स्पोर्ट्स आहे आणि ह्या स्पोर्ट्समध्ये या लोकांनी राजकारण आणता कामा नये, कारण रोहित पवार सुद्धा MPL सारख्या क्रिकेटच्या टुर्नामेंट ह्या पुण्याला घेत असतात आणि ह्या स्पोर्ट्सला पुढे करण्यासाठी काही जर 20-25 एजन्सी ज्या आहेत त्या गेल्या 3 वर्षापासून प्रो गोविंदाला प्रवेश सरनाईक ज्याचा अध्यक्ष आहे त्याला स्पॉन्सरशिप देत आहेत. उलट ह्या प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा प्रताप सरनाईकनी रॅपिडोने इलिगल काम जे केलं त्याच्या विरोधामध्ये स्टिंग ऑपरेशन केलं, रॅपिडोची बाईक पकडून दिली आणि त्यानंतर त्याच्यावर FIR दाखल केला. म्हणजे स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय त्यांनी शासनाला विकत घेतलंय का? बिलकुल नाही. त्यांनी जर चुकीचं काम केलं शासन त्याच्यावर कारवाई करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये असे जे इलिगल कामं करणारे शासन त्याला पाठीशी घालणार नाही हा प्रश्न एक. दुसरा असं आहे की 3 वर्षापूर्वी तर प्रताप सरनाईक पासपोर्ट मिनिस्टर नव्हता. प्रो गोविंदा 3 वर्षापासून चालू आहे. प्रो गोविंदाला 3 वर्षापासून या 20-25 ज्या एजन्सीज आहेत त्या स्पॉन्सरशिप करतायत. म्हणून काय एवढा त्याचा पाऊ करायची विरोधी पक्षाच्या सदस्यांना काही गरज नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की खेळामध्ये राजकारण आणता कामा सर बघा, प्रो गोविंदा सारखी जर एखादी स्पर्धा इंटरनॅशनल लेवलला पोहोचत असेल तर आपल्याला मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे. आणि हे जे रॅपिडो किंवा इतर ज्या काही संस्था आहेत, प्रताप सरनाईक फाउंडेशन सुद्धा एक स्पॉन्सर आहे, आम्ही सुद्धा स्पॉन्सरशिप घेतलेली. म्हणून काय कुणी चुकीचं करत असेल त्याला शासन पाठीशी बिलकुल घालणार नाही. आरोप जो आहे तो त्यांचा असा भास आहे की आधी कारवाई केली आणि मग त्यातून स्पॉन्सरशिप. 3 वर्षापूर्वीच आहे. प्रश्न हाच आहे ना की लोकांना फसवायचं, कारण अशा पद्धतीनं जर ते करत असेल 3 वर्षापूर्वी काय प्रताप सरनाईक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होता का? 3 वर्षापासून प्रो गोविंदाच्या स्पर्धा चालू आहे, दरवर्षी त्या स्पर्धा होतात. मग ह्याच्यापूर्वी काय आरोप केला? आणि दुसरं महत्वाचं उलट कौतुक करायला पाहिजे की एखाद्या संस्थेनं प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली. बेकायदेशीर कामं करण्याला प्रताप सरनाईक किंवा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट बिलकुल सोडणार नाही, शासन पाठीशी घालणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा फक्त ड्रायव्हरवर नाही, आम्ही त्या डायरेक्टर जे आहेत त्या डायरेक्टरवर सुद्धा FIR दाखल केलेले आहेत. त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचा काही संबंध येत नाही. वडेट्टीवार म्हणा किंवा रोहित पवार म्हणा, हे विरोधी पक्षाचे सदस्य ते आरोप करत राहतील. म्हणून त्या आरोपाला काय आम्ही बळी पडायचं का? बिलकुल नाही. याच्या पुढे ओला असू द्या, उबेर असू द्या, रॅपिडो असू द्या किंवा अजून पुढे असू द्या, एखाद्या खेळाला स्पॉन्सरशिप दिली म्हणून काय त्यांना शासन त्यांनी विकत घेतलेलं नाही, त्यांच्यावर कारवाई ही केलीच आहे. रॅपिडोची तक्रार नक्की कोणाची होती त्या संदर्भात पाऊल? रॅपिडो, ओला, उबेर ह्या तक्रारी अनेक विधान परिषदेच्या सदस्यांनी किंवा विधानसभेच्या सदस्यांनी हिवाळी आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडल्यानंतर मी स्वतः जाऊन त्यांना पकडून दिलेलं आहे. उलट तुम्ही कौतुक करायला पाहिजे. जर त्यांनी स्पॉन्सरशिप दिली गेल्या 3 वर्षापासून ते आम्हाला आमचे स्पॉन्सर आहे आणि असं असताना जर आम्हाला कारवाई नसती करायची तर आम्ही कारवाईच केली नसती. मग त्यावेळेस तुम्ही असं म्हणाला असतात का की स्पॉन्सरशिप दिली म्हणून रॅपिडोला पाठीशी घातलंय, ओलाला पाठीशी घातलंय, उबरला पाठीशी घातलंय? बिलकुल नाही. जर चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कोणी काम करत असेल तर त्याला पाठीशी बिलकुल घातलं जाणार नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या ज्या काही संस्था आहेत, ओला आहे, उबेर आहे, रॅपिडो आहे, आम्ही त्यांना परवानगी पण द्यायला तयार आहोत. पण त्यांना सांगितलं तुम्ही रितसर अप्लिकेशन करा आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ही सर्व्हिस तुम्ही चालवा, जेणेकरून राज्याला महसूल मिळेल. तुम्ही म्हणताय की 3 वर्ष स्पॉन्सरशिप आहे, पण त्यांचा असा आरोप आहे की झालं, पण विरोधक लोक तर आपली माहिती आहे का? तुम्ही त्यांना काय सांगाल? काही नाही, त्यांनी FIRच्या कॉप्या वगैरे पाठवल्या. काल काही विरोधकांना मी फोन करून सुद्धा सांगाय जे FIRच्या कॉप्या 16 आणि 17 जुलैला जो FIR केला त्याच्या कॉप्या पण पाठवल्या आहेत. आणि मी स्पष्टपणे माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा खुलासा पाठवलाय. जर अशा पद्धतीने चुकीचे आरोप कोणी करत असेल तर ते खेळामध्ये तरी त्यांनी राजकारण आणू नये ह्या मताचा मी आहे. आणि त्यांना विनंती मी करेल, विरोधी पक्षाचे सदस्य असताना सुद्धा हा जागतिक पातळीवरचा खेळ आता प्रो गोविंदा झालेला आहे, त्याला उलट प्राधान्य दिलं पाहिजे. आपले मराठी तरुण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणार. आज जवळजवळ 3200 तरुणांची स्पर्धा ती चालली आहे. त्या स्पर्धेला प्राधान्य द्यायचं, त्या स्पर्धेला पाठिंबा द्यायला हवं. उलट म्हणजे तुम्ही मराठी तरुणांच्या विरोधामध्ये आहात का? मराठी गोविंदा त्यामध्ये जागतिक पातळीवर जातोय, नॅशनल लेवलला जातोय, म्हणून तुम्ही त्याला विरोध करताय का? आणि तुमच्याकडे ती संस्था नाहीये, तो प्रो गोविंदाची स्पर्धा तुम्ही करत नाहीये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी. म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून जर युवा सेनेच्या माध्यमातून पूर्वेश सरनाईक करत असेल आणि त्याला तुम्ही विरोध करत असाल तर ते चुकीचं आहे.
पक्षीय राजकारण त्या गोष्टीमध्ये तुम्ही आणता आलं नाही. खेळाला खेळाचाच दर्जा द्यायला हवा आणि खेळाला खेळाप्रमाणेच तुम्ही बघायला हवं या मताचं. सर हिंदी में क्या कहना है? हिंदी में जो है ये राजकारण विरोधी पार्टी के जो रोहित पवार है और वड़पल्लीवार है, मैं उनसे यही कहना चाहता हूँ कि प्रो गोविंदा ये नेशनल लेवल पे नहीं बल्कि इंटरनेशनल पे पहुंचाने का काम पूर्वेश सरनाईक कर रहे हैं. 3 साल से वो स्पोर्ट्स ले रहे हैं और 3 साल से बहुत सारा उसमें जो मराठी युवा है वो उसमें सहभागी होते हैं और अच्छी तरह से अपनी कला पेश करते हैं. और 25-30 जो स्पॉन्सर रहे उसमें एक रैपिडो है और उसमें होने के बावजूद भी हमने जब भी कुछ अधिवेशन के दरमियान विधानसभा और विधान परिषद के सदस्यों ने आक्षेप लिया तो मैं खुद रास्ते पे उतरा. रैपिडो जैसे, ओला जैसे, उबेर जैसे जो इलीगल तरीके से अगर ट्रांसपोर्ट सिस्टम इस राज्य में करती है, मुंबई में करते हैं तो उनके खिलाफ मैंने एक्शन लिया और तुरंत उनके ऊपर एफआईआर लॉन्च किया. उल्टा तारीफ करनी चाहिए कि उनके बेटे की एक इवेंट एजेंसी को स्पॉन्सरशिप देने वाले के खिलाफ भी प्रताप सरनाईक ने एक्शन लिया तो उनके खिलाफ प्रताप सरनाईक ने एफआईआर लॉन्च किया और डायरेक्टर के ऊपर किया है, ड्राइवर के ऊपर नहीं. तो अगर ऐसी काम अगर करने वाले मिनिस्टर आपको अगर उनके खिलाफ आप कुछ राजनीति करते रहोगे तो गलत है. और मेरा ये कहना है ये राजनीति नहीं करनी चाहिए क्योंकि स्पोर्ट्स है. महाराष्ट्र के बहुत सारे युवा लड़के उसमें इन्वॉल्व होते हैं. आज 3200 लड़के लोगों की स्पोर्ट्स स्पर्धा चल रही है, उनको सपोर्ट देना चाहिए. हमारे कांग्रेस और राष्ट्रवादी के पास और स्पोर्ट्स नहीं है, वो लड़के हमारे पास नहीं है, वो लड़के हमारे पास आते नहीं क्योंकि प्रो गोविंदा जैसी स्पर्धा हम करते नहीं है. इसलिए अगर कुछ लोग ऐसा उसका गलत इस्तेमाल करते रहेंगे